मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, थोडासा रवा घेतलेला आहे. मी इथे ती काळी तेल घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेला आहे आणि वेलची घेतलेली आहे, गूळ घेतलेला आहे. इथे गूळ पण घेतलेला आहे मी आणि मीठ आणि हळद आपल्याला लागणार आहे. थोडंसं काढून घेते आता. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला मालपोळची रेसिपी दाखवणार आहे. आम्ही करतो नैवेद्यासाठी काही पाव लागतो बाप्पासाठी आपल्या. तर ही रेसिपी मी करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला सुरुवात करू. तर मी मंडळी कोणकोणते साहित्य घेतलेलं आहे हे तुम्हाला मी आता दाखवते. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, रवा घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहे, तीळ घेतलेले आहेत, काळे तीळ. तुम्हाला सफेद तीळ घ्यायचे असतील तरी घेऊ शकता तुम्ही. इथे मी इथे वेलचीची पूड केलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे आणि मीठ आणि हळद लागणार आहे आपल्याला. इथे तुम्ही मैद्याचं पीठ वापरलं तरी चालेल. इथे मैद्याचं पण पीठ तुम्ही वापरू शकता. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. बाउलमध्ये तर इथे बघा मी सर्व पीठ घेणार आहे आणि ते मिक्स करून घेणार आहेत सगळी पिठे. हा रवा घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी हळद टाकणार आहे. जिरे, काळी तिळी आणि गूळ टाकणार आहे. आता पाणी घालून मस्त असं एकत्र करून घेऊया आपण. थोडंसं पाणी घालून आपण एकत्र करून घेऊया. गुठळ्या आता कामा नये अजिबात. मस्त असं पीठ एकत्र मिक्स व्हायला पाहिजे. थोडं थोडं पाणी घालून आपण ते आता फेटून घेऊया. तर इथे मी मस्त असं फेटून घेते आहे पीठ. गुठळ्या राहता कामा नये जरा देखील. तर थोडं थोडं पाणी घालून मी आता हे फेटून घेणार आहे व्यवस्थित असं. मस्त असं आपलं पीठ फेटलेलं आहे, छान असं आलेलं आहे मस्त. तर इकडे मी पॅन ठेवलेला आहे. तर तुम्हाला गोड हवं तेवढं तुम्ही वापरू शकता यामध्ये. तर हे बघा असं या प्रकारे पीठ माझं तयार झालेलं आहे. तर आता मी पॅनमध्ये तळून घेते. तुम्हाला कढईमध्ये करायचं असेल तरी चालेल, कढईमध्ये पण तुम्ही तळू शकता. तर आता मी पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये काढून घेते. तर इथे वेलची टाकते मी, लास्टला वेलची टाकते कारण वेलचीचा सुगंध तसाच राहतो चांगला, म्हणून मी लास्ट वेलची घातलेली आहे यामध्ये. आता मी पॅनवरती काढून घेते. आपल्याला हवे तसे आपण काढू शकतो, लहान मोठे. लहान मुलांच्या आवडीचा अतिशय चविष्ट पदार्थ आहे हा आणि खूप छान लागतो. तुम्ही पण नक्की असे करून बघा घरी. तर आणि पौष्टिक पण तेवढाच आहे. हा सर्व घटक वापरलेले आहेत ते सगळे पौष्टिकच आहेत.
त्यामुळे मुलांना देखील खूप छान आहे हा. नक्की करून बघा. त्यांना आवडणारी नक्की करून बघा तुम्ही. यामध्ये सर्व घटक वापरले आहेत ते पौष्टिकच आहेत. लहान मुलांना आणि अगदी मनापासून खातात मुलं, अगदी आवडीने. साईडला बघा कडक असं आवरण आलेलं आहे, तर त्यामुळे खूप छान लागतो तो. करायला देखील खूप सोपा आहे हा पदार्थ. तर आता मालपोहा मी केलेला आहे, खाऊन बघते कसं. मस्त, छान, एकच नंबर, खूप छान झालेला आहे. लहान मुलांसाठी तर एकदम चांगला पदार्थ, लहान मुलांसाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला